ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेनेकडून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे। शिवसेनेच्या माजी महापौर आणि महिला आघाडीच्या ठाणे जिल्हा संघटक मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय। हा राजीनामा त्यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवला असून सध्याच्या राजकीय परिस्थितीचा विचार करून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे असे त्यांनी या पत्रात नमूद केले। विशेष म्हणजे शिवसेना भाजप जागावाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात असतानाच हा राजीनामा आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। ठाण्यातील राजकीय समीकरणे बदलणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। अवघ्या 2 दिवसापूर्वीच ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद आश्रमात शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू होत्या। या मुलाखतीसाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांसोबत मीनाक्षी शिंदे स्वतः उपस्थित होत्या। मात्र त्यानंतर गुरुवारी अचानक आलेल्या राजीनाम्याचे पत्र समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आलं आणि सर्वांनाच धक्का बसला। मीनाक्षी शिंदे ज्या प्रभाग क्रमांक 3 मनोरमा नगर भागाचं प्रतिनिधित्व करतात, या परिसरात गेल्या काही दिवसापासून राजकीय वातावरण तापलेलं आहे। नगरसेवक स्थानिक हवा अशी मोहीम शिवसेनेतील काही स्थानिक कार्यकर्त्यांकडून उघडपणे राबवली जाते। या मोहिमेमुळेच शिवसेनेचे मनोरमा नगर शाखा प्रमुख विक्रांत वायचळ यांच्यावर कारवाई करण्यात आली। शिवसेनेच्या शिस्तभंग समितीच्या शिफारसीनुसार पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत वायचळ यांना निलंबित करण्यात आलंय। शिवसेनेचे सचिव संजय मोरी यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे असं स्पष्ट करण्यात आलंय। आणि विशेष म्हणजे या कारवाईनंतर अवघ्या काही तासातच मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा समोर आलाय। मग प्रश्न असा निर्माण होतोय की हा राजीनामा केवळ वैयक्तिक कारणामुळे आहे का, की पक्षातील अंतर्गत वाद आता टोकाला पोहोचलेत? एका ज्येष्ठ शिवसेना नेत्याने दिलेल्या माहितीनुसार इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती दरम्यान माजी लोकप्रतिनिधींकडून तीव्र कुरबुरी आणि मतभेद निर्माण झाले। हे मतभेद पुढे जाऊन अधिकच चिघळले आणि हा वाद टोकाला पोहोचला। या संपूर्ण नाराजी नाट्यानंतर मीनाक्षी शिंदेनेही माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझं आत्ताच बोलणं झालंय। त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलाय। त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्यानंतरच मी अधिक माहिती देईन। तसेच कार्यकर्त्यांवर झालेल्या कारवाईबाबत पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील असंही त्या म्हणाल्या। ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असताना शिवसेनेतील हा अंतर्गत कलह पक्षासाठी किती अडचणी निर्माण करणार आणि मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याच्या निवडणुकीच्या गणितावर नेमका काय परिणाम होणार हे पाहणं आता सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे। तोपर्यंत ठाण्यातील राजकीय घडामोडीवर प्रत्येक अपडेटसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।